दिवाळीचा सण सुरू झालाय. वसुबारस नंतर येते ती म्हणजे धनत्रयोदशी. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य लाभते आणि जीवनात सुख समृद्धी येते. यावर्षी धनत्रयोदशीच्या तारखेबद्दल संभ्रम आहे. धनत्रयोदशी 18 ऑक्टोबरला साजरी करायची की 19 ऑक्टोबरला? चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीची योग्य तारीख, शुभ मुहूर्त नेमका काय आहे. धनत्रयोदशी 2025 रोजी कधी आहे? 18 ऑक्टोबर शनिवारी त्रयोदशी तिथी दुपारी 12:20 सुरू होईल, तर 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी 1:52 त्रयोदशी तिथी समाप्ती होईल. शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी लागते, त्याच दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यावर्षी हा सण 18 ऑक्टोबरला साजरा केला जाईल. 19 ऑक्टोबरला देखील त्रयोदशी तिथी आहे. त्यामुळे जे लोक 18 तारखेला खरेदी करू शकणार नाहीयेत, ते 19 तारखेला दुपारी 1:52 खरेदी करू शकता किंवा पूजा करू शकता. म्हणजेच यावर्षी तुम्ही धनत्रयोदशी 18 आणि 19 ऑक्टोबर या 2 दिवशी करू शकता. धनत्रयोदशीच्या पूजेची पद्धत. या दिवशी देवघर स्वच्छ करा. ईशान्य दिशेला चौरंगावर भगवान धन्वंतरी, कुबेर देव, लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्ती ठेवा. या चौरंगासमोर रांगोळी काढावी, दिवा लावावा. पूजेचा कलश, धान्य, सोन्या चांदीची नाणी, दागिने, पैसे आणि धने ठेवायला विसरू नका. सर्वात आधी गणपतीची पूजा करा. यानंतर सर्व देवांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहा. देवाला फळे, मिठाईचा नैवेद्य दाखवा. खरेदी केलेली नवीन वस्तू ही पूजेत ठेवून तुम्ही पूजा करू शकता. यानंतरच या वस्तू वापरायला काढाव्यात. शेवटी धूप, दीप, अगरबत्ती लावा आणि आरती करा. धनत्रयोदशीच्या दिवशी महत्त्वाचं काय आहे? धनत्रयोदशीला गायीची पूजा करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाचा दिवा लावायला विसरू नका. तुम्ही धनत्रयोदशीची पूजा कशी करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.